आता आहे ना मी दिवसाला पैसे किती कमीतो आणि किती कमाले होतो ते पण सांगतो तुम्हाला. चलो अभी सुबह सुबह निकल जाता हूँ मैं काम पर. गॅरेज वर तर आलो होतो बरं का, टीओ स्टार पण आली होती आपल्याला सर्व्हिसिंग साठी. अभी ना बहुत तंती बरं का, कार्तिक भी आया था सुबह सुबह किटले लेकर. तो आता शिक दूध घेऊन आला होता, मला म्हणत होता चहाची 90 मारायला चल. त्याला म्हटलं चहाची 90 तो आपलंच पी, मला नाही का गाड्यांचे काम करायचे. असं बोलत वो भी निकल गया. पण काय चहा शिवाय कामच नाही होत बरं का, त्याच्यामुळे चहा प्यावाच लागतो. इसलिए ना टप टप से चाय पिया और काम पे झुक गया. तेवढ्यात मी कामाला झुपलोच होतो बरं का, तेवढंच कार्तिकचा आवाज आला. कार्तिक म्हणे पाहुणे आलेले म्हणे, त्यांना चहाची 90 पाहिजे तो तुला पाहिजे तो म्हणे. म्हटलं आज जाऊन ते पाहुणे नादावादाने मला पण भेटलं, तेवढंच घ्यावं आता पिऊन. तिथून चहाची 90 घेतली, थोडंफार काम केलं, परत एक चहाची 90 घेतली. तुम्हाला तेच सांगतो, उसके बिना है ना हमको चैनीच नहीं पड़ता. अभी ना घर पर गया तो घर से फिर से निकल आया. गावात आलो ना आम्ही तिघ निकल होतो बरं का चहा प्यायला. अभी ना बहुत ठंड लग गई थी बरं का, चहा के होटल में आए और पवन भी काम कर रहा था इधर. त्याला म्हटलं टप टप चाय देन, तो काय चहा घेऊन आमच्या बशी बसला मग गप्पा मारीत. की 90 लेकर हम आ चुके हैं अभी कार्तिक के दुकान पर. त्याला म्हटलं चहा प्यायला चल, तो नाही म्हणत होता, त्याला डायरेक्ट कापसात पुरून टाकला. मग पण नंतर तिने आम्हाला दोघांना पण पुरून टाकलं डायरेक्ट कापसात. बरं जाऊन दे, मी रोजची किती कमी तो माहितीये तेवढे चहा पितो का तेवढे, आणि सगळे पैसे नाही का सगळे चहा पिण्यातच जाते.